मी सांगा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं विष्णुनिळी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। माझं नाव ऐश्वर्या बळे आहे आणि मी आज आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट ब व गट क या परीक्षांसंदर्भात माहिती सांगणार आहे। या परीक्षांमध्ये पात्रता काय असणार आहे, परीक्षेचा अभ्यास काय असणार आहे, परीक्षेमध्ये कसल्या प्रकारचा क्वेश्चन पॅटर्न त्या ठिकाणी विचारला जातो, याबद्दलची आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। गट क आणि गट ब या परीक्षांमध्ये आपण प्रथमतः कुठल्या पद्धतीची पात्रता आपल्याला लागते ते बघू। गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा जी आहे ती कुठल्याही क्षेत्रातला पदवीधर त्या ठिकाणी देऊ शकतो। मात्र गट क ची परीक्षा देत असताना आपल्याला काही पदांकरिता मराठी आणि इंग्रजीची टायपिंग आवश्यक आहे, अनिवार्य त्या ठिकाणी आहे। गट ब मध्ये कुठल्या पदांचा समावेश होतो हे आपण बघूया। गट ब मध्ये एकूण 4 पदांचा समावेश होतो। त्यापैकी पहिलं म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, ज्याला आपण ASO म्हणतो। दुसरा म्हणजे राज्यकर निरीक्षक, ज्याला आपण STI म्हणतो। तिसरं पद म्हणजे पोलीस उपनिरीक्षक, ज्याला आपण PSI म्हणतो। आणि चौथं पद म्हणजे दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक, ज्याला आपण SR म्हणतो। या चारही पदांकरिताची जी पात्रता आहे ती कुठल्याही क्षेत्रातील पदवीधर असलेला विद्यार्थी या चारही पदांसाठी अर्ज करू शकतो। या चारही पदांकरिता आपल्याला कुठल्याही प्रकारच्या टायपिंगची आवश्यकता नाही। तुम्ही जर पदवीधर असाल, फक्त पदवीची अट ही आहे की आपण सेकंड क्लासमध्ये म्हणजे दुय्यम श्रेणीमध्ये पदवी झालेली आपली त्या ठिकाणी असली पाहिजे। बस एवढी एक अट असेल तर आपण MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब च्या परीक्षेची तयारी त्या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर गट क मध्ये कुठकुठल्या पदांचा समावेश होतो ते आपण बघूया। गट क मध्ये एकूण 7 ते 8 पदांचा समावेश होतो। त्यापैकी पहिलं पद आहे ते म्हणजे उद्योग निरीक्षक, दुसरं पद आहे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि बेलिफ व लिपिक। या पदांपैकी उद्योग निरीक्षक असेल किंवा दुय्यम निरीक्षक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, यासाठी आपल्याला फक्त ग्रॅज्युएशनची आवश्यकता आहे। ते ग्रॅज्युएशन मात्र सायन्स बॅकग्राऊंडचा आपल्याला आवश्यक आहे। कला या माध्यमातील विद्यार्थी या ठिकाणी तांत्रिक पद असल्यामुळे इथे अर्ज भरू शकत नाहीत। पूर्व परीक्षेचा अर्ज भरू शकतात, मात्र मेन्सचा ते अर्ज त्या ठिकाणी करू शकत नाहीत। त्याचप्रमाणे मोटर सहाय्यक जे पद आहे, या मोटर सहाय्यक पदाकरिता साधारणतः आपण मेकॅनिकल मध्ये एखादा डिप्लोमा किंवा डिग्री केलेली असायला हवी। ते तांत्रिक स्वरूपाचं पद असल्यामुळे आपण त्याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारची शैक्षणिक पात्रता आयोगाने ठेवलेली आहे। त्याच्यानंतरची जी पद आहेत कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक आणि बेलिफ व लिपिक, या 3 पदांकरिता मात्र आपल्याला टायपिंगची आवश्यकता त्या ठिकाणी लागणार आहे। पदवी बरोबरच म्हणजे दुय्यम शाखेतील दुय्यम श्रेणीची आपल्याला पदवी घेतल्याबरोबरच टायपिंगची आवश्यकता लागणार आहे। मराठी 30, मराठी 30 आणि इंग्लिश 40 या दोन्ही टायपिंगची आवश्यकता आपल्याला या ठिकाणी आहे। त्यासाठी लिपिक व टंकलेखक या 2 पदांकरिता मात्र पूर्व परीक्षा पात्र झाल्यानंतर मुख्य परीक्षेला आपण जात असताना आपल्याला किमान एक तरी सर्टिफिकेट म्हणजे मराठी 30चं जरी सर्टिफिकेट आपल्याला मेन्सचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं। इंग्लिश 40चं सर्टिफिकेट आपण मेन्स पास झाल्यानंतर जॉईन झाल्यानंतर सुद्धा आपण त्या ठिकाणी सबमिट केलं तरी चालते। कर सहाय्यकच्या वेळेस मात्र आपल्याला या दोन्ही टायपिंगचं सर्टिफिकेट मेन्सचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं। त्याशिवाय आपण या 3 पदांसाठी गट क च्या पात्र असू शकणार नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांना ही विनंती आहे की आपण अंडर ग्रॅज्युएट असाल म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असेल, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला असाल किंवा ज्यांचं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल किंवा 1-1.5 वर्ष झाले तयारी करतात, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपलं टायपिंग नक्की करून घ्यावं। गट क मधली अतिशय चांगली पदं आहेत आणि या पदांकरिता आपल्याला टायपिंगची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। त्याच्यानंतर पदांबद्दल माहिती घेतल्यानंतर आपण एक बघूया की परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीचे असणार आहेत। आता गट ब आणि गट क पूर्व परीक्षेमध्ये 2 टप्पे मुख्यत्वे आपल्याला पाहायला मिळतात। एक म्हणजे पूर्व परीक्षा आणि दुसरं म्हणजे मुख्य परीक्षा। त्या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला
एक पेपर असतो जो 100 गुणांचा असतो, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 1/4 पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग असते, म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण त्या ठिकाणी आपले वजा केले जातात आणि टाइम हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला 60 मिनिटं म्हणजे 1 तासाचा टाइम आपल्याला हा मिळालेला असतो. म्हणजे जवळपास आपल्याला प्रश्न जास्त सोडवायचे आहेत, 100 सोडवायचे आहेत आणि टाइम त्या ठिकाणी फक्त 60 मिनिटं आहेत. ही परीक्षा अभ्यासाबरोबरच त्या ठिकाणी ॲक्युरेशन बरोबरच आपल्याला टाइम मॅनेजमेंटची सुद्धा आहे की एका तासामध्ये आपले 60 प्रश्न कशा पद्धतीने त्या ठिकाणी सॉल्व्ह झाले पाहिजेत. पूर्व परीक्षेमध्ये जो सिलेबस विचारला जातो तो साधारणतः सामान्य अध्यायांचा सिलेबस विचारला जातो. एकूण 7 ते 8 विषय या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पूर्व परीक्षेचा सिलेबस कशा पद्धतीचा असतो किंवा पेपर पॅटर्न कशा पद्धतीचं असतं ते आपण बघूया. पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न 100 गुणांकरिता 1 तास आणि निगेटिव्ह मार्किंग ज्याला आपण म्हणतो ती लागलेली असते. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा पेपर असतो. एका प्रश्नाकरिता 4 ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले असतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला 15 प्रश्न हे पॉलिटीवरती विचारलेले असतात. 15 प्रश्न हे पॉलिटीवरती विचारलेले असतात. 15 प्रश्न हे इकॉनॉमिक्स वरती विचारलेले असतात. 10 प्रश्न हे हिस्ट्रीवरती विचारलेले असतात. 10 प्रश्न हे जॉग्राफीवरती विचारलेले असतात. 15 प्रश्न हे विज्ञान सामान्य विज्ञान या विषयावरती विचारलेले असतात. त्याच पद्धतीनं 15-20 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंग त्यापैकी 10 गणिताकरिता आणि 10 बुद्धिमत्ताकरिता आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. पूर्व परीक्षा जर विद्यार्थ्यांना काढायची असेल तर साधारणतः आयोगाचा कट ऑफ जो आहे 60-65 पर्यंत 100 पैकी आपण जर मार्क्स घेतले तर आपली पूर्व परीक्षा आरामात त्या ठिकाणी निघू शकते. आतापर्यंत 65च्या वर कधीतरी आयोगाचा कट ऑफ त्या ठिकाणी गेलेला नाही, पण आपण 100 पैकी साधारणतः 65 मार्क जरी घेतले तरी आपली पूर्व परीक्षा निघते आणि MPSC मध्ये 100 पैकी 65 मार्क्स घेणं हे एवढं अवघडही नाही आणि एवढं सोपं सुद्धा नाही. आपण टाइमची मॅनेजमेंट केली, अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन केले तर नक्कीच आपल्याला 100 पैकी 65 मार्क त्या ठिकाणी भेटू शकतात. आता या विषयामध्ये आपण बघितलं की पॉलिटीचे 15, इकॉनॉमिक्सचे 15, हिस्ट्रीचे 10, जॉग्राफीचे 10, सामान्य विज्ञानाचे 15 आणि मॅथ्स रिझनिंगचे 20 अशा पद्धतीचे आहेत. याच्यासाठी आम्हाला काय अभ्यासक्रम अभ्यासावा लागेल किंवा पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेचे स्वरूप काय आहे आणि मुख्य परीक्षेमध्ये आम्हाला कुठला अभ्यासक्रम त्या ठिकाणी अभ्यासावा लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूया. आपण बघतो की पूर्व परीक्षेचा हा टप्पा झाल्यानंतर मुख्य परीक्षेसाठी समजा आपण पात्र झालो तर त्या ठिकाणी आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर द्यावे लागतात. पहिला म्हणजे आपला भाषेचा पेपर असतो. याच्यामध्ये 50 मार्काचं मराठी, 50 मार्काचं इंग्रजी असतं. मराठीमध्ये आपल्याला संपूर्ण प्रकारचं व्याकरण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणी असतील, शब्दांच्या जाती असेल, प्रयोग असेल, शब्दशक्ती असेल, वाक्यविचार असेल, या पद्धतीचं व्याकरण आपल्याला मराठीमध्ये पाहायला भेटतं. आणि इंग्लिशमध्ये सुद्धा इंग्लिश व्याकरणाबरोबरच व्होकॅब्युलरी हा पार्ट सुद्धा सर्वात महत्वाचा आहे. त्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले त्या ठिकाणी पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पेपर 2 जो असतो तो अगे पुन्हा सामान्य अध्ययन या विषयाचा पेपर असतो आणि या सामान्य अध्ययनाच्या पेपरामध्ये जे पूर्व परीक्षेसाठी विषय होते तेच विषय आपल्याला परत इथं अभ्यासावे लागतात मुख्य परीक्षेच्या मध्ये दुसऱ्या पेपरमध्ये. याच्यामध्ये आपल्याला फक्त ऍडिशन होते ते म्हणजे RTI ऍक्टची आणि RTS ऍक्टची. या 2 ऍक्टची आपल्याला RTS ऍक्ट 2015 आणि RTI ऍक्ट माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याची आपल्याला भर पडते. विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याचबरोबर गणित आणि सांख्यिकी या 2 विषयांची सुद्धा इथं आपल्याला अभ्यास करावा लागतो. हा पेपर सुद्धा 100 प्रश्न 200 गुणांसाठी आणि वेळ 2 तासाचा असतो. त्याचबरोबर भाषेचा जो पेपर आहे तो सुद्धा 100 प्रश्न त्यापैकी 50 मराठीचे, 50 इंग्रजीचे, त्याच्यामध्ये 200 मार्क आणि 2 तासांसाठी या मुख्य परीक्षेचा जो आहे तो आपल्याला पेपर त्या ठिकाणी द्यावा लागतो. अर्थातच आपण पूर्व परीक्षेचा टप्पा जर पार केला तरच आपल्याला मुख्य परीक्षेसाठीचा अर्ज जो आहे तो करता येतो. त्यामुळे अभ्यासक्रम काय आहे परीक्षेचा तो कशा पद्धतीचा आहे, आम्ही परीक्षेचा फॉर्मॅट बघितला, आम्ही परीक्षेची पात्रता बघितली, परीक्षेमधील पद बघितले, परंतु परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम कुठल्या पद्धतीचा आहे हेही आपण आता या समोर व्हिडिओ मधनं बघूया. निगेटिव्ह मार्किंग बद्दलची माहिती आहे. दोन्ही पूर्व असेल किंवा मुख्य परीक्षा असेल त्यामध्ये आपल्याला
निगेटिव्ह मार्किंग 1/4 पद्धतीची त्या ठिकाणी लागू आहे. म्हणजे एक प्रश्न चुकल्यास, 4 प्रश्न चुकल्यास एका प्रश्नाचे गुण त्या ठिकाणी आपले वजा होणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण आता सिलेबसकडे वळूया, कशा पद्धतीचा सिलेबस आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आता या महिन्यामध्ये सुद्धा 21 डिसेंबरला गट ब ची पूर्वपरीक्षा आहे. येणाऱ्या जानेवारीमध्ये सुद्धा 4 जानेवारीला गट क ची पूर्वपरीक्षा आहे 2025 ची. त्याच्यासाठी सुद्धा लागणारे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण जर या मुद्द्यांवरती थोडं वाचनाच्या रिव्हिजनाच्या दृष्टीनं फोकस केला तर आपल्याला एक लक्षात येते की गेली 10 वर्षे झाले आयोग सातत्यानं काही घटकांवरती प्रश्न विचारत आहे आणि ते प्रश्न वारंवार आपल्याला रिपीट झालेले सुद्धा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहायला मिळत आहे. आपण ज्या पद्धतीनं पूर्व परीक्षेचं आणि मुख्य परीक्षेचं त्या ठिकाणी स्वरूप बघितलं, प्रश्न पद्धती बघितली, त्यानुसार आपण अभ्यासक्रम बघूया. त्या ठिकाणी आपण हे पाहिलं की पॉलिटी या विषयासाठी म्हणजे राज्यशास्त्र या विषयासाठी एकूण 15 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. कुठल्या घटकांवरती हे प्रश्न विचारलेले असतात किंवा कुठल्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये त्या ठिकाणी करावा लागतो, तर राज्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला राज्यघटनेची निर्मिती इथपासून आपली सुरुवात होते त्या ठिकाणी अभ्यासाची. आपल्याला राज्यघटनेची निर्मिती हे प्रकरण त्या ठिकाणी शिकावं लागतं. संविधान म्हणजे काय, संविधानामध्ये काय असतं, कशा स्वरूपाचं असतं, या सर्व विषयाची माहिती आपल्याला राज्यशास्त्र या विषयामध्ये घ्यायची आहे. राज्यघटनेची निर्मिती घ्यावी लागते, राज्यांची निर्मिती घ्यावी लागते. त्याच्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायत राज, न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग, त्यामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, न्यायाधिकरण असेल, प्रशासकीय भाषा असेल, या स्वरूपाचा सर्व राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला, अर्थशास्त्र या विषयाचे सुद्धा आपल्याला 15 प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अर्थशास्त्र या विषयामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न असेल, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप असेल, भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य असतील, राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच आर्थिक वाढ, विकास, मानव विकास, शाश्वत विकास असेल, त्याचबरोबर पंचवार्षिक योजना असतील, त्याचबरोबर दारिद्र्य आणि बेरोजगारी हे अतिशय महत्वाचं चॅप्टर आहे. त्याच्यानंतर व्यापार तोल, व्यवहार तोल असेल, म्हणजेच की आयात आणि निर्यात हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शिकावं लागतं. बँकिंग सिस्टीम आपल्याला सर्व शिकावं लागते. त्या ठिकाणी भारताची मध्यवर्ती बँक म्हणजे RBI आणि तिच्या संदर्भात लागणारे विविध वित्तीय धोरणं आपल्याला त्या ठिकाणी शिकावे लागतात. त्याचबरोबर इतरही बँका, प्रायव्हेट सेक्टर मधल्या बँका असतील किंवा सार्वजनिक विभागातील बँका असतील, सार्वजनिक सेक्टर मधल्या बँका असतील, त्याही सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकाव्या लागतात. हे शिकल्यानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेच्या 15 मार्कांचं साधारणतः मॅनेजमेंट त्या ठिकाणी करावं लागतं. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नेक्स्ट मध्ये हे शिकावं लागतं की इतिहास जो हा विषय आहे, 10 मार्क या इतिहासावरती आपल्याला या ठिकाणी विचारलेले असतात. 10 प्रश्न विचारलेले असतात, 10 गुणांसाठी विचारलेले असतात. आणि इतिहासामध्ये आपल्याला काय शिकावं लागतं, तर युरोपियन लोकांचं आगमन भारतामध्ये कशा पद्धतीने झालं, युरोपियन लोकांचा भारतात येण्याचा क्रम, इथपासून आपल्या अभ्यासक्रमाची साधारणतः सुरुवात होते. ते आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेल्या चळवळी आपल्याला शिकाव्या लागतात. आधुनिक भारताचा इतिहास या विषयामध्ये आपल्याला साधारणतः भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास त्या ठिकाणी शिकावा लागतो. इंग्रजांनी भारतावरती राज्य कसे मिळवले आणि नंतर आपण इंग्रजांपासून स्वातंत्र्य कसे मिळवले, या कालखंडाला आपण भारतीय आधुनिक इतिहास किंवा भारताचा आधुनिक इतिहास असं म्हणतो. आणि हा आपल्याला या सिलेबसच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिकायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला 1857चा उठाव असेल, युरोपियन सत्तांचं भारतामधील आगमन असेल, कर्नाटकचे युद्ध असतील, त्याच्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह जो बंगालचा गव्हर्नर झाला तो असेल, तिथपासनं ते लॉर्ड डलहौसी पर्यंतचे, तिथनं 1857चा उठाव झाला, भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग आला, तिथपासनं लॉर्ड कॅनिंग पासनं ते शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंट बॅटन पर्यंतची सर्व माहिती, चळवळी, त्यामध्ये शेतकरी चळवळी असतील, आदिवासी चळवळी असतील, संतांच्या चळवळी असतील, त्या ठिकाणी सामाजिक धार्मिक सुधारणा असतील ज्या आपल्या समाजामध्ये समाज सुधारकांनी केलेल्या आहेत, वृत्तपत्र असतील, शिक्षण व्यवस्था असेल, या सर्व विषयाची माहिती आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घ्यायची आहे. समाज सुधारक घ्यावे लागतात. काँग्रेसची स्थापना असेल, काँग्रेसचे घेतलेले सर्व अधिवेशन असतील, काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी
महाराष्ट्रामध्ये किंवा इतर भारतामध्ये कुठकुठल्या पद्धतीच्या संघटना, राजकीय संघटना कार्यरत होत्या, त्या संघटनांबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहे. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रज सरकारने कशा कशा पद्धतीचे कायदे त्या ठिकाणी केले, ब्रिटिश सरकारने, ते कायदे सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. याच्यामध्ये 1935चा सुद्धा कायदा आपल्याला इन्क्लुडिंग यामध्ये शिकायचा आहे. त्याच्यामध्ये पिट्स इंडिया ऍक्ट असेल तो सुद्धा आपल्याला शिकावा लागतो. वृत्तपत्र आणि शिक्षण हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शिकावं लागतं. वृत्तपत्रांच्या स्थापना आणि शिक्षणाविषयक कायदे भारतामध्ये कशा पद्धतीचे आले ते सुद्धा आपल्याला शिकावं लागतं. 1813च्या चार्टर्ड ऍक्ट नुसार कशा पद्धतीनं ख्रिश्चन मिशनऱ्यांना आपल्या भारतामध्ये येऊन त्या ठिकाणी धर्मप्रसार करण्याकरता शाळा काढण्याची अनुमती इंग्रज सरकारने दिली होती, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी शिकावं लागतं. भूगोल या विषयाचे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत आणि भूगोल या विषयामध्ये सुद्धा आपल्याला एकंदरीत भारताचा आणि महाराष्ट्राचा या दोन्ही टाईपचा भूगोल शिकावा लागतो. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा प्रशासकीय भूगोल असेल, भारताचा प्रशासकीय भूगोल असेल, महाराष्ट्राचा प्राकृतिक असेल, भारताचा प्राकृतिक असेल, दोन्ही भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलाची नदी प्रणाली त्या ठिकाणी शिकावं लागते, खनिज संपत्ती शिकावं लागते, दळणवळण त्या ठिकाणी आपल्याला शिकावं लागतं आणि महाराष्ट्र आणि भारताच्या भूगोलाची संपूर्ण एकंदरीत माहिती आपल्याला घ्यावी लागते जर आपल्याला एमपीएससीच्या पूर्वपरीक्षांची आणि मुख्य परीक्षांची गट ब आणि गट क साठी तयारी करायची असेल तर. त्यानंतर आपण बघूया बाकीच्या विषयांमध्ये. विज्ञान या विषयामध्ये सिलेबस तसा विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा आहे, पण आयोगाच्या काही प्रश्नपत्रिकांचं जर आपण अनालिसिस केलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय मुळात कठीण जातो. जे मराठी बॅकग्राऊंड मधनं विद्यार्थी येतात, मराठी शाळांमधनं किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांना विज्ञान हा विषय थोडासा कठीण जातो. विज्ञान या विषयामध्ये 15 पैकी जास्तीत जास्त मार्क कसे मिळावे, कुठल्या पद्धतीनं आयोगाचं फोकस त्या ठिकाणी विज्ञान विषयाच्या टॉपिकवरती असतं, त्या पद्धतीने विज्ञानमध्ये तसं तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्यशास्त्र या चारही घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा असतो. पण आयोगाचा फोकस कुठल्या प्रश्नांवरती जास्त आहे हे पाहत असता काही आयएमपी पॉइंट्स आहेत जे येणाऱ्या गट क आणि गट ब च्या पूर्वपरीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी पडतील. तर ते कुठल्या पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपण बघूया. त्यामध्ये पहिले म्हणजे आहे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र. वनस्पतींचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण हे दोन चॅप्टरवरती आपल्याला सर्वात जास्त प्रश्न त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग ज्याला आपण आरोग्यशास्त्र म्हणतो, आरोग्यशास्त्रावरती प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जास्त त्या ठिकाणी पाहायला मिळतात. रक्त आणि रक्तगट या चॅप्टरवरती आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पोषण आणि आहार, अणूंची संरचना, केमिस्ट्री मधील आम्ल आणि आम्लरी या विषयावर सुद्धा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो जर 15 प्रश्न विज्ञान या विषयावर येत असतील तर त्यापैकी साधारणतः आपले 10 ते 8 प्रश्न एवढ्या पॉइंट्सचा जरी अभ्यास केला आपण आणि आयोगाच्या पूर्व झालेल्या परीक्षांमधल्या प्रश्नपत्रिकांचे अनालिसिस केले तर आपले साधारणतः 15 पैकी 8 ते 10 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. हे काही आयएमपी पॉइंट्स आहेत, मात्र अभ्यास करत असताना आपण सर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आपण चालू घडामोडी सुद्धा 15 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले असतात. चालू घडामोडी महाराष्ट्र, भारत सह जगात घडणाऱ्या सर्व घटनाचा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला करावा लागतो. 10 मार्क्स त्या ठिकाणी मॅथ्स आणि रिझनिंगचे असतात. मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये आपल्याला मॅथ्स मध्ये सर्व जे चॅप्टर असते, रेल्वे असेल, कामकाळ वेग असेल, घड्याळ असेल, या पद्धतीचे चॅप्टर्स आपल्याला मॅथ्स मध्ये आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी 10 प्रश्नांचं विभाजन त्या ठिकाणी करावं लागतं. जीएस या विषयांबद्दलची आपण डिटेल माहिती त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. अभ्यासक्रम बघितलेला आहे. परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीचे असतात, परीक्षेची पात्रता कशा पद्धतीची असते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. शिवाय 2026च्या एमपीएससीच्या गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षांचा जो टाइम टेबल म्हणतो आपण तो आयोगामार्फत त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. 2026 साठी 14 जून साधारणतः गट ब च्या पूर्वपरीक्षेची तारीख आहे आणि 17 जुलै साधारणतः गट क च्या पूर्वपरीक्षेची तारीख आहे 2026 साठी. त्याच पद्धतीनं याच महिन्यामध्ये 21 तारखेला गट ब ची पूर्वपरीक्षा आहे 2025 ची आणि गट क ची पूर्वपरीक्षा आहे 4 जानेवारीला 2025 ची. पण 21 डिसेंबरला होणारी जी गट ब ची पूर्वपरीक्षा आहे त्याच दिवशी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल असल्यामुळे
असा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे की हे परीक्षा समोर होती जाते की काय, आयोग ही परीक्षा पोस्टपोन करतो की काय, पण त्या संदर्भातील आयोगाचं अजून कुठलंही अधिकृत परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं नाही. होऊ शकते की आयोग समोरही नेईल, होऊ शकते की त्या ठिकाणी प्रशासनाने जर ही परीक्षा घेण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन दर्शवला तर ही परीक्षा वेळेवर सुद्धा घेतली जाईल. त्यामुळे आपण अभ्यास न थांबवता या परीक्षेची तयारी करत राहावी. साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना 2026 ची परीक्षा द्यायची आहे किंवा जे विद्यार्थी एमपीएससी या क्षेत्रामध्ये नवीन आहेत, आताच ग्रॅज्युएशन झालं किंवा फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, थर्ड इयरला आहेत आणि एमपीएससीची तयारी करू इच्छितात, त्याच्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे गट ब आणि गट क ची तयारी करायची आहे आपल्याला, त्या सर्व विद्यार्थ्यांनी मात्र हे सर्व जे मी माहिती सांगितली ती अतिशय काळजीपूर्वक ऐकून घेऊन नोट करून घ्यायची आहे आणि त्याबद्दल विचार करायचा आहे. नवीन अभ्यासाला लागलेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय जास्त उपयुक्त आहे. सध्या ज्या परीक्षा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या नक्कीच 3-4 वाचण्या त्याच्यापेक्षाही जास्त वाचण्या झालेल्या आहेत आणि आता जो रिव्हिजनचा आणि पेपर प्रॅक्टिसचा काळ असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती थोडी अल्पशा प्रमाणात कामाची आहे. पण नवीन विद्यार्थी जे 2026 ची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती जी आहे ती खूप जास्त कामाची त्या ठिकाणी आहे. तयारी करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ही माहिती बघावी आणि आपल्या तयारीसाठी सुरुवात करावी.